टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर जे आहे ते शिवसेना भवन समोर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। या बॅनरने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सगळे वेधून घेतले आहे। तर खरं आपल्यासोबत या संदर्भात अधिकचं बोलण्यासाठी मनसे नेते अविनाश अभ्यंकर सर आहेत। सर, खरं तर आज सकाळीच शिवसेना भवन समोर शिवसैनिक आपलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित एक बॅनर लागलेला पाहायला मिळत आहे। यापूर्वी संपूर्ण चर्चेचं उदाहरण आलं आहे। तुमची काय प्रतिक्रिया? नाही, शेवटी कसं आहे, हा जो निर्णय आहे हा आमचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याच अखत्यारीतला आहे। त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा असेल तो राजसाहेब ठाकरेच घेतील। जर काही होणार असेल तर तो निर्णय सुद्धा राजसाहेब ठाकरेच घेतील। नक्कीच खरं तर मराठी सेनेचे अध्यक्ष राहुल यांनी हा बॅनर लावलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन मराठी माणसांसाठी पुढे पाऊल उचललं पाहिजे। याकरिता त्यांनी हा संपूर्ण बॅनरबाजी जी केलेली आपल्याला पाहायला मिळते। नाही, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, परंतु कसं आहे, शेवटी जो काही निर्णय घ्यायचा असेल, शेवटी हा फक्त काही दोन पक्ष नेतृत्वाचा निर्णय नाही आहे, दोन भावांचा निर्णय आहे। आज आमच्या पक्षाला 18 वर्ष झालेली आहेत, त्यांच्या पक्षाला 50 पेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत। त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा असेल तो सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील। नक्की त्यासोबत त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की येत्या गुढीपाडव्याला हे दोन्ही नेत्यांना ते आमंत्रण देणार आहेत। बाळासाहेब स्मृती स्थळावर त्यांनी एकत्र येऊन गुढीपाडव्याला संबोधित करावं असं त्यांची मागणी सुद्धा ते व्यक्त करणार आहेत। तुमची काय प्रतिक्रिया? आता मागणी कुठली करावी हा त्यांचा विषय आहे, त्याच्यावर कशा प्रकारे अंमलबजावणी करावी हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे ठरवतील। अनेक मनसैनिक असतील, शिवसैनिक यांच्याशी सुद्धा चर्चा त्यांची झाली आहे। या चर्चेतून त्यांना अशी माहिती मिळाली की कोणीतरी पुढाकार घेतलास तर या दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्यासाठी कुठेतरी वाटचाल लागू शकते असं त्यांचं व्यक्तिगत मनोगत आहे। तुमची काय प्रतिक्रिया? मला वाटतं आपण जर भूतकाळात गेलात तर राजसाहेबांनी भूतकाळात काय भूमिका घेतल्या त्यामुळे इथे काही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही आहे। परंतु मी पुन्हा आपल्यास एकदा सांगतो की आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक असो किंवा इतर कोणी असतील, नक्की प्रत्येकाच्या भावनांचा आदर केला जातो, परंतु शेवटी हा एक पक्ष आहे, पक्षाची एक भूमिका आहे, पक्षाचे एक विचार आहेत आणि त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील येणाऱ्या भविष्यात किंवा वर्तमानात। अगदी सर, शेवटचा प्रश्न, गेल्या विधानसभा निवडणुकी झाल्या, लोकसभा निवडणुकी पाहता आता आगामी निवडणुका महापालिकेच्या येत आहेत। गेल्या निवडणुकीत सुद्धा अशा पद्धतीचे बॅनरबाजी करण्यात आली होती। आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा या बॅनरबाजी करण्यात आली आहे। आपल्याला काय वाटतं, येत्या महापालिकेला या दोन्ही नेत्यांनी एकत्र येणं मराठी माणसांसाठी गरजेचं आहे? आमच्या दृष्टीने आमचा पक्ष, आमच्या पक्षाचे नगरसेवक सभागृहात कसे जातील हे आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यावरती आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक काम करतो। स्वतः राजसाहेब ठाकरे त्याच्यावरती प्रचंड मेहनत घेत आहेत, कारण मागच्या ज्या काही लोकसभा विधानसभा झाल्या असतील त्याचे निकाल बघता कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिकेमध्ये कुठल्याही, फक्त मुंबईच्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये मनसेचं प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात दिसावं ह्याकरता सर्वजण राजसाहेबांसकट प्रचंड मोठी मेहनत करत आहेत। त्यामुळे आम्ही त्याचा विचार करत नाही आहोत। आम्हाला शेवटी राज आदेश हा शेवटचा असतो आणि त्यावर आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक कायम काम करत असतो। नक्कीच खूप खूप धन्यवाद सर आमची भाषेबद्दल। तर आपण जर पाहिलं, राज आदेश हा आमच्यासाठी संपूर्ण महत्त्वाचा असतो असं वक्तव्य सध्या अविनाश आंबेकर यांच्याकडनं देण्यात आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।